हरी हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम, हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. कृपादान केले संती कल्पांती हे सरेना, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा हेचे देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम हरि पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संतसेया, दुसरे चरण संतसेया. त्यांच्या कृपादान तसे तारिता, त्यांच्या कृपादाने कथेचा, तसे तारिता, कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाकाङ्कतेजोधिकामोधिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणा करा दयाळ, करुणा करा दयाळ. तुम कान घाला दलो, हो पावन घालो चरचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. जाने पंढरी सारिखाची अपुला, दामन गाव केला, वैकुंठाधिपती सखा सोयरा श्री विठ्ठल जोडिला. जो का विरक्त विख्यात भूतळवटी, साक्षात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोज चरणी
साष्टांगम्याघातिला योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हेतु एकसंताठाये लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांची दास पुढे आस उरेना विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रस्तुत स्थळी पवित्र अशा अलंकापुर नगरीमध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग सकल संतर्धय सम्राट वैराग्य महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा गोड अवीट अवर्णनीय सुरस संतपर प्रकरणातील गोड अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा सरळ भाव असा आहे. श्री महाराज या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या जवळ कोणत्या प्रकारचा लाभ आहे याचं दिग्दर्शन करतात. आपण संतांच्या पायाजवळ गेलो, संत महात्म्यांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला कोणता लाभ होतो असेल तर तो उत्तम प्रकारचा लाभ होतो असं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. हा लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? महाराज सांगतात त्यांचं फक्त आपल्याला दास बनावं लागेल. त्यांचं जर आपण दास झालो तर आपल्या जीवनामध्ये पुढे पुन्हा कोणतीही आस अर्थात आशा शिल्लक राहत नाही. अशी संत महात्म्यांची आपल्यावर कृपा आहे. संतांनी केलेली जी कृपा आहे ती कल्पपर्यंतही आपल्याला संपत नाही, सरत नाही. अशा संत कृपेचा महिमा आहे. देवाला सुद्धा संत सेवा जास्त आवडते. देवही म्हणतो संत सेवाच या आयुष्यामध्ये उत्तम आहे. आणि ही संत सेवा आपण कशी करायची म्हणाल तर त्यांचं आपण केवळ दास बनावं. आपल्या जीवनातल्या सर्व अपेक्षा किंबहुना आपली आशाच शिल्लक राहणार नाही. अशा संतांच्या कृपेचा महिमा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराया मौली ज्ञानोबारायांच्या कितवा सोहळा आहे हा संजीवन समाधी सोहळा? 730 आहे का? कितवा संजीवन समाधी सोहळा? 726वा. बरोबर आहे का? नसेल 726वा, पुढे असेल. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या अनुषंगाने या निमित्ताने माऊलींवर अर्थात आपण सगळेजण माऊलींची लेकरं आहोत आणि ही माऊलींची लेकरं दरवर्षी कुणीही निमंत्रण न देता, कुणीही न बोलवता, कुणीही या न म्हणता आपण सगळेजण पंढरीचा पोहा आला अलंकापुरासी सगळेजण आपण अलंकापुराकडे धावत येतो. कार्तिक महिन्यातली शुद्ध एकादशी, कार्तिकाची वारी झाली, पंढरीची यात्रा पार पडली रे पडली की महाराष्ट्रातील किंबहुना देशातील समस्त वारकरी सद्भक्तांना विश्वमौली ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे वेध लागतात आणि अंतःकरणात एक अनामिक हुरहुर. माऊली जाऊन 725 वर्षांपेक्षाही जास्त काळ जाऊन अर्थात समाधीस्थ होऊन लोटलेला आहे. तरी देखील प्रतिवर्षी निळा म्हणे जानोनी संत येते धावत प्रतिवर्षी. दरवर्षी आपण माऊली ज्ञानोबारायांच्या दर्शनाकरता किंबहुना त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरिता महाराष्ट्रभरातून वारकरी मंडळी पंढरी आळंदी क्षेत्रामध्ये दाखल झालेली आहे. यामध्ये सद्गुरु जोग महाराजांची किंबहुना सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण
संस्थेतील समस्त गुरुवर्यांची ज्यांच्यावर विशेष अनुकंपा झाली, विशेष कृपा झाली, माऊली ज्ञानोबारायांची विशेष कृपा झाली आणि ज्यांची आज आपल्यावर सगळ्यांच्यावर कृपा आहे, असे परम आदरणीय, परम श्रद्धेय, प्रातस्मरणीय श्री संत विष्णुदास नामदेव बाबा चारटाणकर बाबांच्या दिव्य नेतृत्वाखाली, बाबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला, आळंदी क्षेत्रामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत कथेचं रसपान आपण 7 दिवस करत आहोत. यामध्येही सकाळच्या कीर्तन सेवा, संध्याकाळच्या कीर्तन सेवा अशा 2 वेळेला कीर्तन सेवांचं म्हणजे इथं आनंदी आनंदच आहे. पहाटे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत केवळ नामचिंतन आणि माऊली ज्ञानोबारायांच्या चिंतनाशिवाय बाबांनी लावून दिलेला नेमच आपल्याला असा आहे. आज बाबा जरी आपल्या समवेत सगळ्यांच्या सोबत इथं नसले तरी बाबा कासव दृष्टीने आपल्या सगळ्यांकडे पाहत आहेत. नर्मदा मैयाच्या परिक्रमेला बाबा गेलेले असताना त्यांच्या अनुपस्थितीमध्येही हा कार्यक्रम त्याच शिस्तीने, त्याच तडफेने, त्याच उत्साहाने, त्याच अत्यंत रमणीय वातावरणामध्ये सुरू आहे. हे बाबांच्या परमार्थाचं फल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रद्धेय बाबांच्या आयुष्यामध्ये आता इति कर्तव्यता काही शिल्लक राहिलेली नाही. आता काही मिळवायचं, काय मिळवायचं, फक्त भगवान परमात्म्याची सेवा करायची, यासाठीच ज्यांनी जीवन समर्पित केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या कृपेमुळे, ज्यांच्या आशीर्वादामुळे घडले, असे श्री संत बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. बाबांच्या अनुपस्थितीमध्ये हे कार्य तितक्याच अत्यंत आणखीन कणखर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने सांभाळणारे आपण सर्वजण, याच्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य दशरथजी महाराज अंभोरे असतील, त्यांचे परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज लंबे असतील, या चारठाणाच्या गुरुकुलमध्ये शिकणारी आपण सर्व विद्यार्थी मंडळी असेल, ज्यांची मंगलमय उपस्थिती आहे. श्री हरिभक्तीपरायण रामेश्वर बाबा संगीत अलंकार संगीत विशारद रामेश्वर महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद निवृत्ती महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांची नावं घेतली, माहिती होती तुम्ही दोघजण मोठ्या डोळ्याने माझ्याकडे पाहू नका, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित असलेली आपण सर्व भाविक भक्त मंडळी, आमचे आदरणीय नाना, या ठिकाणी माझ्यापेक्षाही परमार्थाने जाणकार असलेली आपण सर्व मंडळी आहात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण उगाची माथा ठेवीजे चरणी हेची भले, आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे, या अभंगाचा विचार आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपल्याला करायचा आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून संत महात्म्यांच्या जवळ जाण्याने काय फायदा होतो याचं विस्तृत विवेचन करतायत. आपल्याला येत्या 1 तासामध्ये संतांची सेवा कोणत्या अंगाने अपेक्षित आहे, संत महात्मे नेमके कसे असतात, संत महात्म्यांच्या जवळ जाण्याने कोणता लाभ होतो, याचं चिंतन करायचं आहे. विठ्ठल पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, संत महात्मे, पहिला त्यांचा विशेष सांगायचा झाला तर संत महात्मे हे निश्चयी असतात. संत महात्म्यांच्या अनुषंगाने आपण जर पाहायला गेलो तर संत महात्म्यांनी केलेली प्रतिज्ञा ही देवाला सुद्धा मोडता येत नाही. या विश्वामध्ये अनेकांनी प्रतिज्ञा केल्या, जगामध्ये अनेकांनी प्रतिज्ञा केल्या, पण अनेकांनी केलेल्या प्रतिज्ञा सिद्धीला गेल्या नाहीत, पूर्ण झाल्या नाहीत. जगामध्ये प्रतिज्ञा जर कोणाची खरी असेल तर ती केवळ माझ्या संतांची आहे. विठ्ठल प्रतिज्ञा हा विषय समोर आल्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या समोर नाव येतं पितामह भीष्मांचं. भीष्म किती मोठे, किती मोठे, किती मोठे. पितामह केवळ प्रतिज्ञा या शब्दाला भीष्म शब्द अगोदर लावला जातो. प्रतिज्ञा असावी कोणासारखी, भीष्मांच्या सारखी, म्हणून प्रतिज्ञेला विशेषण लागलं भीष्म. भीष्म पण केला कहराव, धनुर्धर
वडिलांचं नाव येतं. विश्वाच्या पाठीवर असा एकमेव मुलगा आहे ज्याने आपल्या वडिलांचं लग्न ठरवलं. तुम्ही म्हणाल वा वा, कसं काय मुलाने वडिलांचं लग्न ठरवावं? हो, शंतनू नावाचा राजा, त्याचे सुपुत्र असणारे पितामह भीष्म 8वे वसू म्हणून जन्माला आले. पण जेव्हा आपल्या वडिलांना दुसरा विवाह करावा अशी अपेक्षा उत्पन्न झाली, बेचैन झाले. पण आपल्याला पुत्र असताना आपण दुसरा विवाह कसा करावा याची भ्रांत वाटत होती. चौकशी केली, पिताजी बेचैन का आहेत, का त्यांचं चित्त थाऱ्यावर नाही, सतत त्यांचं लक्ष कुठेतरी असल्यासारखं वाटतंय. बरोबर आहे ना? कीर्तनात माणसं बसल्यानंतर सुद्धा एकाग्र वृत्तीने ऐकत असतील तरीही लक्षात येतं, आणि चित्त इकडं तिकडं भटकत असेल तरीही लक्षात येतं. आपल्या पिताजींचं लक्ष राज्य कारभारात नाही. काय घडलं असेल? चौकशी केली, लक्षात आलं आपल्या वडिलांना दुसरा विवाह करणं अपेक्षित आहे. गेले विवाह ठरवायला. तो राजा मोठा धूर्त होता, ज्यांच्या कन्या मत्स्यगंधा, ज्यांच्या सोबत लग्न करायचं त्यांचे वडील फार हुशार आहेत. ते म्हणे, अरे बाबा, मी मुलगी देईन, पण तू त्यांचा मुलगा आहेस म्हणून मी मुलगी देऊ शकत नाही. म्हणले काय अडचण? म्हणले तुझीच तर अडचण आहे. म्हटले माझी कसं काय अडचण? मी माझी कन्या तुझ्या वडिलांना दिली आणि त्या दोघांपासून अपत्य निर्माण झालं तर राज्यावर हक्क कुणाचा राहील? तुझा राहील ना, राज्याचा वारस म्हणून तू आहेस. एवढीच अडचण आहे ना? पाणी घेतलं, उदक हातामध्ये घेऊन उदक सोडलं. हा भीष्म या राज्यावर उदक सोडतोय, पाणी सोडतोय, या राज्यावर भीष्म बसणार नाही. देवव्रत नाव होतं तेव्हा, भीष्म म्हणून कोणी ओळखत नव्हतं. हा देवव्रत राज्यावर बसणार नाही, राज्याचा अधिकारी होणार नाही. इथपर्यंतही मान्य झालं. म्हातारं त्यापेक्षा पुढचं होतं. म्हातारं फार हुशार होतं. ते म्हणे तुम्ही राज्यावर बसणार नाहीत इथपर्यंत गोष्ट खरी आहे, पण तुमचा विवाह झाला आणि तुमच्या विवाहानंतर तुमच्या संततीने राज्यावर हक्क सांगितला तर त्या राज्यावर त्यांना बसवावं लागेल. भीष्मांनी सांगितलं संतती तेव्हा होईल ना जेव्हा हा देवव्रत लग्न करीन. अरे जर माझ्या वडिलांच्या समाधानासाठी, माझ्या वडिलांच्या आनंदासाठी माझं जीवन समर्पित होत असेल, मला मान्य आहे. हा भीष्म आज या ठिकाणी अशी प्रतिज्ञा करतोय की भीष्म जीवनभर आजन्म ब्रह्मचारी राहील, विवाह करणार नाही. ही भीष्म प्रतिज्ञा. विठ्ठल संत महात्मेच प्रतिज्ञेच्या बाबतीत सिद्ध आहेत. संत महात्म्यांनी केलेली प्रतिज्ञा भगवान परमात्म्यालाही पाळावी लागली. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिली. भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला आपली प्रतिज्ञा मोडावी लागली, पण भीष्मांचा पण मात्र सिद्धीला न्यावा लागला. संत महात्म्यांच्या संबंधाने विचार करत असताना माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा जी प्रतिज्ञा केली, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. कैसी अक्षरे? ज्या अक्षरांच्या माध्यमातून या समस्त विश्वाला आनंद निर्माण होईल, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. माऊली ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे. किंबहुना जगद्गुरु तुकोबारायांची प्रतिज्ञा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी पुन्हा जन्म घेईन, पण पुन्हा जन्म कशासाठी घेईन तर तुझी सेवा करण्यासाठीच मी जन्म घेईन. मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा सातवय, तुझी चरण सेवा सातवय. हर राम
वा महाराज. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आपल्याही प्रतिज्ञा भरपूर आहेत, आपणही भरपूर प्रतिज्ञा करतो. आज तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे, किंबहुना या 7 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी इथं बसलेल्या बहुतेक जणांनी प्रतिज्ञा केलेली असं माझ्या कानावर आलं. तुमच्या मनातला संकल्प मला कळला. बऱ्याच जणांनी ठरवलंय की आज या ठिकाणावरून आपण जात असताना, जेव्हा समाधी सोहळा संपन्न होईल, काल्याचं कीर्तन होईल, जात असताना खिशात असलेली तंबाखूची पुडी इथंच टाकून जाणार आहे. अशी प्रतिज्ञा कुणी कुणी केली आहे? नाही कोणी केली? बऱ्याच जणांनी केली आहे असं माझ्या लक्षात आलंय, आणि केली नसेल तर करावी अशी सगळ्यांना विनंती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रतिज्ञा आपण सगळेजण करतो. प्रतिज्ञा बऱ्याच जणांनी केली. आपल्या प्रतिज्ञेचं सोडा, रावणासारख्या राक्षसानेही प्रतिज्ञा केली होती. काय प्रतिज्ञा होती रावणाची? रावणाची प्रतिज्ञा होती, समुद्राचं पाणी गोड करीन, स्वर्गाला शिडी लावीन, सोन्याला सुगंध आणीन. रावणाच्या 3 प्रतिज्ञा, तिन्हीपैकी किती खऱ्या झाल्या हो? 3च्या 3 खऱ्या झाल्या का? नाही. लंकेचा राजा, सकल सामर्थ्याने संपन्न असलेला रावण, पण रावणाची एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. आणि माझ्या संत महात्म्यांनी केलेली आयुष्यातली एकही प्रतिज्ञा कधी विफल झाली नाही. संत महात्मे निश्चयाचे असतात, त्यांची प्रतिज्ञा सिद्ध करण्याचा प्रयत्न स्वयं भगवान परमात्मा करत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, संतांचा दुसरा विशेष आहे, संत निरपेक्ष असतात. निरपेक्षम मुनीर शांतम. संत महात्मे निरपेक्ष असतात. अपेक्षा रहित ज्यांचं जीवन आहे त्यांना संत म्हणतात. संतांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा शिल्लक राहिलेल्या नसतात. संत महात्मे शांत असतात. संत महात्मे गंगे इतके पवित्र असतात. संत महात्म्यांचं जीवनाचा विचार जर करू गेलो, हे संत महात्मे किती पवित्र, किती पवित्र. संत महात्मे गंगेपेक्षाही जास्त पवित्र. कशावरून? उत्तर भारतामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा राया आणि बाल भागवत प्रेममूर्ती नामदेव राया दोघं जण तीर्थयात्रा करण्यासाठी गेले. दोघंही तीर्थयात्रा करण्यासाठी गेलेले असताना जेव्हा काशी क्षेत्रामध्ये हे दोघे जण जातात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तब तू पोलीस वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको दोको. तीर्थयात्रा मनुष्याने आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत हातपाय आपले चांगले आहेत तोपर्यंत करत जावं. हातपायांनी राजीनामे द्यायला सुरुवात झाली, गुडघा काम देईना, अवयव काम देईना, तर मग फिरायला निघाले, उपयोग होत नाही. आपले अवयव नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा, सकल गात्रे व्यवस्थित असताना मी विचार करू लागलो, बाबा एवढ्या तीर्थयात्रा करतायत, तीर्थयात्रांना का जातात? बाबांनी केलेला हा निश्चय आहे की जोपर्यंत आपली इंद्रिये सुस्थितीत आहेत तोपर्यंतच हे घडणार आहे. उर्वरित काळामध्ये पुन्हा इंद्रियांनी आपली साथ सोडल्याच्या नंतर ह्या गोष्टी घडत नाहीत. तीर्थयात्रा करण्यासाठी माऊली आणि नामदेवराया दोघं गेलेले असताना ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेआत. गंगेआत आले, पण गंगामाईने काय करावं? गंगामाई ज्ञानाबाईच्या पायी मिठी घाली गंगामाई. ज्ञानोबारायांच्या पायावर कुणी मिठी मारावी? कुणी मिठी मारावी? ज्या गंगेमध्ये गंगा पापम शशी तापम, ज्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर तुमच्या माझ्या पतित पावन जीवांच्या पापांचा पाप सगळे धुवून जातात, ती गंगा मात्र स्वतःला पवित्र करण्यासाठी जर कुठे नतमस्तक होत असेल तर ती माझ्या संतांच्या चरणावर नतमस्तक होते. विठ्ठल 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 विठ्ठल.
ज्या वारकरी संप्रदायाचा आराध्य भगवान श्री विठुराया आहे, भगवान श्री विठुराया ज्या भक्तामुळे आले त्या भक्तांचं नाव आहे भक्तराज पुंडलिक. पुंडलिक रायांचं पूर्वश्रमीचं जीवन जर आपण पाहिलं तर पुंडलिक रायांनी काय केलं होतं हे सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती आहे की पुंडलिक राय हे आपल्या आयुष्यामध्ये पूर्वाश्रमीचे पुंडलिक राय कसे होते तर आई वडिलांची सेवा करत नव्हते. सेवा करत नव्हते इतकंच नाही तर त्यांना त्रास देत होते, पत्नीचं सगळं ऐकत होते. ज्याप्रमाणे इथं बसलेलं कुणीच असं मी म्हणणार नाही की सगळं पत्नीचंच ऐकतंय, गावाकडचे इथलं नाही कोणी ऐकत, गावाकडचे सगळे ऐकतात. जर तुम्ही ऐकत असते तर आळंदीला आले असते का? घरचे 7 दिवस तुम्हाला सोडतात का? नाही. काही काही लोक इथं सपत्नीक आलेले आहेत, त्यांचा परमार्थ चांगला आहे बाबा, खरा आहे. जे जोडीनं आले 7 दिवस तिकडे बाबांनी सांगितलंय सेवेला यायचं, 7 दिवस इथे आलात, खूप खूप धन्यवाद आहेत. काही लोक इच्छा असून येऊ शकत नाही, कारण पत्नी येऊ देत नाही, घरचे येऊ देत नाही, बायको सोडत नाही, इकडे येऊ देत नाही, अशी काही लोकांची अवस्था आहे. काही लोक आपल्या आयुष्यामध्ये कोणाचं ऐकावं कोणाचं ऐकावं हा नंतरचा प्रश्न आहे. पुंडलिकराय पत्नीचं ऐकून आई वडिलांची सेवा करत नव्हते, आई वडिलांना त्रास देत होते, खूप पाप झालं आयुष्यामध्ये. पण तीर्थयात्रा करण्यासाठी गेले, पत्नीला खांद्यावर घेतलेलं ना आई वडिलांना पाठीमागं बांधून ओढतायत. एका आश्रमामध्ये गेले, आश्रमामध्ये गेल्यानंतर मध्यरात्रीच्या समयाला एक प्रसंग पाहायला मिळाला. काय प्रसंग होता? प्रसंग असा होता, 3 स्त्रिया दर्शन घेण्यासाठी आल्या. कोणाचं दर्शन? मुनींचं नाव आहे कुक्कुट मुनी. कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये या 3 स्त्रिया आल्या. 3 स्त्रिया अगोदर पाहिल्या तर ओळखू येत नव्हत्या नेमक्या कोण आहेत, लक्षात येत नव्हतं. अतिशय विद्रूप, त्यांच्याकडे पाहावं असं सुद्धा वाटत नव्हतं कधी दर्शन घेण्याच्या अगोदर. आणि जेव्हा स्वामींचं दर्शन घेतलं, कुक्कुट स्वामींच्या दर्शनाने जेव्हा त्यांच्याकडे पाहिलं तर आलिंगने संतांची दिव्य झाली माझे काया, दिव्य झाले माझे काया, दिव्य झाले माझे काया. आलिंगने संतांची दिव्य झाले माझे काया, दिव्य झाले माझे काया, दिव्य झाले माझे काया. संत दर्शनाने काय झालं? 3ही स्त्रिया ज्या अगोदर ओळखू येत नव्हत्या, या 3ही स्त्रिया इतक्या बदलल्या की त्या तेजपुंज दिसू लागल्या. पुंडलिक रायांना हे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं. कुक्कुट स्वामींचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन विचारलं, महाराज मला प्रश्न विचारायचा, या 3 जणी नेमक्या कोण आणि तुमच्या दर्शनानंतर त्या एवढ्या दिव्य कशा झाल्या? पुंडलिक रायांना बाजूला ढकलून कुक्कुट स्वामी म्हणू लागले, तुझ्यासारख्या पाप्यासोबत माझी बोलण्याची इच्छा नाही. शरण गेले. महाराज काहीही करा, मला माझ्या आयुष्यामध्ये झालेल्या चुकांचा पश्चाताप होतोय, पण नेमकं सांगा कोण आहेत? सांगितलं. म्हणले या 3ही गंगा, यमुना, सरस्वती 3 नद्या आहेत. या 3ही नद्या तुझ्यासारख्या पाप्याच्या या गंगेमध्ये स्नान करण्याने अपवित्र होतात, पण या अपवित्र झालेल्या गंगा संतांच्या दर्शनाला येतात आणि संत दर्शनाने त्या पवित्र होतात. हा संतांच्या दर्शनाचा काय आहे? दिव्य महिमा आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुलाही जर काही करायचं असेल, बघा वारकरी संप्रदायाचा मूलभूत सिद्धांत काय आहे? वारकरी संप्रदायाचा मूळ पाया काय आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. तुलाही जर तुझ्या आयुष्यामध्ये झालेल्या पापाचं प्रायश्चित्त करावं असं वाटत असेल तर आपल्या आई वडिलांची सेवा कर. जन्म देणाऱ्या आई वडिलांची तू जर सेवा केली तर तुला दुसरी कोणतीही सेवा करण्याची गरज पडणार नाही. सकल तीर्थांची धुरी जी का माता पितरे तया सेवे शिकीर शरीरे लोन की जे. संतांचा महिमा एवढा आगाध आहे. संतांच्या महिम्याने तीर्थालाही तीर्थत्व प्राप्त करून देण्याची क्षमता संत महात्म्यांची आहे. का हो तुकोबाराय, तुम्ही संतांचे एवढे विशेष आम्हाला सांगितले, संत महात्मे एवढे विशेष आहेत
असं तुम्ही आम्हाला नेहमी सांगत असता. संतांचा महिमा गात असताना तुमची वाणी बहरत जाते. तुमच्या वाणीला तुम्ही किती बोलावं हे लक्षात येत नाही. केव्हा जर का तुम्ही संत स्तवनी रतसी, संतांच्या स्तवनाला तुम्ही रमू लागलात ना, तर तुमच्या वाणीला बहारी येत जाते. असा तुमचा विशेष आहे. आमचा एक प्रश्न आहे महाराज, जर का संत महात्मे एवढे दिव्य आहेत, संत महात्म्यांच्या जवळ एवढे विशेष आहेत, आम्हाला एक सांगा ना, आम्ही संतांच्या जवळ गेल्यानंतर नेमकं आम्हाला काय मिळेल, आम्हाला काय मिळेल, आम्हाला काय मिळेल, असा जेव्हा साधकांनी प्रश्न केला, जगद्गुरु तुकोबाराय त्याच प्रश्नाचं उत्तर अभंगाच्या प्रथम लाभ पायी उत्तम. संत मोठे आहेत, संत निरपेक्ष आहेत, संत गंगेसारखे पवित्र आहेत, किंबहुना गंगेपेक्षाही जास्त पवित्र आहेत. विशेषतः काय असते, एखादी व्यक्ती कितीही मोठी असली, कितीही मोठी असली, कितीही मोठी असली, आणि जर ती आपल्या उपयोगाची नसली तर त्या व्यक्तीचं मोठेपण लोक मान्य करत नाहीत. व्यक्ती कितीही मोठी आहे, फार मोठी आहे, पण ती जर आपल्या उपयोगाची नसेल आणि ती व्यक्ती आपली नसेल तर सगळ्यांना त्याबद्दल गोडी वाटत नाही, प्रेम वाटत नाही. माझे ज्ञानोबाराय जेव्हा जेव्हा माऊलींचं नाव येतं तेव्हा तेव्हा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दर्शने हरी ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकाला माय बाप दर्शने हरी ताप, सर्वाभूती हा सगळा अभंग आपण पाहून घ्या. 7 चरणांचा अभंग आहे. 7 चरणांच्या अभंगामध्ये प्रत्येक चरणाचा शेवट माझा या शब्दाने आहे. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका, विठोबाचा प्राणसखा, बोला ज्ञानोबा आहे ना, ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतीरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, आहे ना ज्ञानोबा माझा. प्रत्येक चरणामध्ये शेवटचा शब्द आहे माझा, शेवटचा शब्द आहे माझा. का सांगितलं? हिमालयाच्या उंचीची स्पर्धा करणारी थोर माणसं, महापुरुष या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली. अनेक जण आम्हाला कळले, अनेक जण कळले नाहीत, पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एका पुरुषाला पुरुष असून माऊली म्हणून घेण्याचं भाग्य लाभलं. किंबहुना एक पुरुष माऊली बनू शकले. विश्वातील ही सगळ्यात मोठी अद्भुत घटना आहे की ज्ञानोबारायांना ज्ञानोबाराय कोणी म्हणत नाही आणि माऊली म्हणल्याशिवाय कुणीही राहत नाही. ही माझ्या ज्ञानोबारायांची आपल्या सगळ्यांवर असणारी कृपा आहे. माऊलींचं जीवन जितकं मोठं आहे तितकंच ते आपल्या सगळ्यांच्या जवळचं आहे. ज्ञानोबाराय कोणाचे आहेत? माझे आहेत. माऊली कोणाचे? तो माझे आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये माऊलींच्या विषयी एकच भाव आहे, माऊली माझे आहेत. तुम्हाला जर माऊली माझे वाटले नसते तर 400 किलोमीटर वरून प्रतिवर्षी आपण इथे
घरच्यापेक्षा गैरसोय असताना आलो असतो का हो? आलो नसतो. माझ्या ज्ञानोबारायांनी, माझ्या माऊलींनी या आळंदी क्षेत्रामध्ये माऊलींवर विश्वास ठेवून कोण कुठलं कुठून आलेलं शेकडो किलोमीटरवरून आलेली माझ्यासारखी अनेक विद्यार्थी मंडळी माझ्या ज्ञानोबारायांनी प्रत्येकाला जवळ घेतलं. किती जवळ घेतलं, किती जवळ घेतलं. आज तुम्ही आमच्याकडे जे पाहता, माझ्या सहित महाराष्ट्रातले समस्त कथाकार, समस्त कीर्तनकार, समस्त प्रवचनकार, सगळे गायक, वादक, कलाकार, सगळे गुणीजन, तुम्ही आमच्या चेहऱ्यांकडे पाहत नाही, तुम्ही नावाकडे पाहत नाही, तुम्ही फक्त ही सगळी माऊलीची लेकरं आहेत आणि यांच्या हृदयात कोण आहे? माऊली आहेत. माऊली. कित्येक लोक आपल्याला नाव माहीत नसलं तर एकच नाव घेतात, माऊली याओ, माऊली बसावो, माऊली चहा, माऊली दूध, माऊली जेवण. तुम्ही आमच्याकडे आमची सेवा करण्याच्या हेतूने पाहत नाही, तर केवळ यांची सेवा केल्याने माऊलींची सेवा घडते. म्हणून अखंड महाराष्ट्रातला समाज तमाम वारकरी संप्रदायातील कथाकार, कीर्तनकारांच्याकडे पाहतो. ही माझ्या ज्ञानोबारायांची आम्हा सगळ्यांवर असलेली कृपा आहे. तसं पाहिलं तर आमची तितकी योग्यता कदाचित नाही, कसलीच नाही. आपको कुछ कह सकूं इतना तो मैं काबिल नहीं, आपको कुछ रिझा सकूं इतना तो मैं काबिल नहीं. ये तो कृपा ज्ञानेश्वर महाराज की है, मुझ में उतनी औकात नहीं. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वसामान्य माणसाचा नेहमी प्रश्न, एखादी गोष्ट मी केल्यानंतर मला काय प्राप्त होईल. सर्वसामान्य गोष्ट आहे. कोणत्याही व्यक्तीला तुम्ही जर म्हटलं आळंदीला चला, माणसं म्हणतात आम्ही आळंदीला येण्याने काय होईल, वारीला चला, वारी करण्याने काय होईल. प्रश्न आहे माणसांचा. कोणतीही गोष्ट करायला सांगितल्यानंतर व्यवहारातला मनुष्य एक प्रश्न विचारतो, हे करण्याने माझा फायदा काय होईल, हे करण्याने माझा फायदा काय होईल. शास्त्र सांगतं न मंदोपी प्रवर्तते. मंद असणारा माणूस सुद्धा, मंद असणारा माणूस सुद्धा, काही काळजी करू नका, आपल्याकडे गंगा वाहत आली. विठ्ठल 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 विठ्ठल. मग अशी कीर्तनामध्ये गंगेचा विषय निघाला ना, त्यामुळे तिकडून गंगा इकडे निघाली. तर माझा विषय हा चालू होता, न मंदोपी प्रवर्तते. मंद असणारा मनुष्य सुद्धा काही लाभ सांगितल्याशिवाय एखाद्या कर्मात प्रवृत्त होत नाही. फायदा सांगावा लागतो. कीर्तन ऐका, कीर्तन ऐकल्याने काय होईल, आपल्या जीवनाचा उद्धार होईल. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन ऐकण्याचा फायदा काय, फायदा सांगावा लागतो. सर्वसामान्य माणूस फायदा सांगितल्याशिवाय कोणत्याही गोष्टीत प्रवृत्त होत नाही. संत महात्मे इतके श्रेष्ठ आहेत, मग संत महात्म्यांच्या जवळ जाण्याने काय फायदा. महाराज सांगतात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. अभंगाच्या प्रमाणातली शेवटचा शब्द आहे उत्तम. संतांच्या जवळ जाण्याने उत्तम प्रकारचा लाभ होतो. जर का तुकोबाराय उत्तम प्रकारचा लाभ सांगत असतील, उत्तम शब्द वापरल्यानंतर साहजिक दुसरे दोन शब्द सोबत येतात. काही गोष्टी असतात ना, एक के साथ एक फ्री, ऐसा रहता है ना. तुम्ही काडीपेटीचा बॉक्स घेतला तर माचीस बॉक्स सोबत फ्री येतो. काही वेळेला ना काही माणसं म्हणजे येऊ नयेत असं अपेक्षित असलं तरी ते एका सोबत एक फ्री असतं. ते आले की हे आल्याशिवाय राहत नाहीत. हे जसं काही वेळेला काही गोष्टी 2 in 1 असतात, दोघांसोबत एक, तसं उत्तम शब्द आला रे आला, मध्यम शब्द त्याच्या सोबत आहे, कनिष्ठ शब्द त्याच्या सोबत आहे. ज्या अर्थी तुकोबाराय सांगतात, ह्याची देवा उत्तम, किंबहुना हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. उत्तम प्रकारचा लाभ सांगतात. याचा अर्थ असा आहे, मध्यम लाभ सुद्धा असला पाहिजे आणि कनिष्ठ लाभ सुद्धा असला पाहिजे. खालच्या क्रमाकडून आपण वर जाऊया. संतांच्या संगतीत येण्याने कनिष्ठ प्रकारचा लाभ कोणता. काही गोष्टी आपल्याला प्राप्त होणं, भौतिक गोष्टी. संतांचा सहवास घडला. बाबा आम्हाला म्हणाले होते, या ठिकाणी बोरघ्या भरपूर पाणी लागल, असं म्हटले
आणि बोलाला फुलाला गाठ पडली, आशीर्वादाने एखादी गोष्ट घडली. महाराज म्हणतात, लोक म्हणतात, बाबाने सांगितलं होतं, बाबाने हे सांगितलं म्हणून बोरला पाणी लागलं, बाबाने सांगितलं होतं म्हणून आमच्याकडे पैशाची आता कसलीही कमतरता नाही, बाबाने सांगितलं होतं म्हणून आमचा मुलगा नोकरीला लागला. हे जे लाभ आहेत हे लाभ कनिष्ठ प्रकारातले आहेत. सांसारिक लाभ संतांच्या संगतीने जे काही होतात ते सगळे लाभ कनिष्ठ लाभामध्ये मोडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा लाभ संतांच्या सहवासाने, संतांच्या संगतीत येण्याने मध्यम प्रकारचा एक लाभ होतो. मध्यम लाभ कोणता? आमच्या जीवनामध्ये आम्हाला वारीची गोडी लागणं हा मध्यम प्रकारचा लाभ आहे. आम्हाला भजनामध्ये प्रेम वाटणं हा मध्यम प्रकारचा लाभ आहे. संत सहवासाने परमार्थाविषयी अनुकूल बुद्धी निर्माण होणं हा मध्यम प्रकारचा लाभ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला उत्तम लाभ कोणता आहे? उत्तम लाभ म्हणजे नेमका काय? श्री संत शांतीब्रह्म एकनाथ बाबा आपल्या भागवतामध्ये सांगतात, एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. एकनाथ महाराजांची भाषा आहे. महाराज असं म्हणतात की कनिष्ठ प्रकारचा लाभ जर आपल्या आयुष्यामध्ये होत असेल, लौकिकार्थ ज्या काही गोष्टी संसारामध्ये घडतात संतांच्या आशीर्वादाने घडल्या. खरं पाहिलं तर संत महात्मे जगद्गुरु तुकोबारायांचं प्रसिद्ध प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात, माझ्या मुखाने हे वचन येऊच नये की तुम्हाला धन पुत्र अमुक तमुक हे घडावं. माझ्या वाचे हे नयो वचन, माझ्या वाचेनं हे वचन येऊ नये. संत महात्मे आपल्या भौतिक लाभाकडं, कनिष्ठ लाभाकडं फार लक्ष देत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये होत असलेला जेवढा काही कनिष्ठ लाभ आहे हा सगळा आपल्या प्रारब्धा अधीन आहे. कोणी कोणाला कितीही द्यायचं ठरवलं तरी त्याच्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढंच त्याला मिळत असतं. प्रारब्धापेक्षा 1 रुपया कमी भेटत नाही आणि 1 रुपया ज्यादा भेटत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. संत संगतीत गेल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचा उत्तम लाभ कोणता होत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला होणं. आत्मलाभासारिखे गोमटे काहीची न देखे मनोनी भोग विशिखे हरिखे जना. जेव्हा जेव्हा संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये आपण जातो, संत महात्म्यांच्या जवळ गेल्यानंतर संत महात्मे आपल्याला कोणाची भेट घडवून आणतात? संत महात्मे आपल्याला भगवान परमात्म्याची भेट घडवून आणतात. त्याची आणि आपली ओळख करून देतात. कारण त्याला आपण ओळखत नाही आणि ओळखत असतो तर बालभागवत प्रेममूर्ती नामदेवरायासारख्या संत महात्म्याला, भगवान परमात्म्याला लवकर ओळखता आलं नाही. आणि ओळखता आलं असतं तर 3 परीक्षेमध्ये नापास झाले नसते. 3दा फॉर्म भरला, देवाने 3दा परीक्षा घेतली. 3 परीक्षा घेऊन सुद्धा नामदेवरायांना भगवंताला ओळखता आलं नाही. नामा तू कच्चा आहेस. कोणी म्हणावं? कोणी म्हणावं? देवाने जेव्हा नामदेवरायांना सांगितलं, नामा तू खरंच कच्चा आहेस, मला देवा काय करावं लागेल? तुला श्रीगुरूंची भेट घ्यावी लागेल, तुला तुझ्या आयुष्यामध्ये श्रीगुरु प्राप्त करून घ्यावे लागतील. मग जेव्हा कुठे विसोबा खेचरांचं दर्शन झालं आणि विसोबा खेचर नामदेवरायांचे सद्गुरू झाले, तेव्हा कुठे नामदेवराय म्हणतात, आता मी मात्र तुला ओळखू शकतोय. आता तू कसाही ये, कोणत्याही वेशामध्ये ये, कोणत्याही रूपामध्ये ये, आता मी तुला ओळखणार. आता मी परीक्षेमध्ये नापास होणार नाही. संत महात्म्यांच्या जवळ जाण्यामध्ये सगळ्यात उत्तम लाभ कोणता असेल? काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू हो निउठी कबनी एकूजो. संत महात्मे आपल्याला तो भगवान परमात्मा कसा आहे
याची ओळख करून देतात, उत्तम प्रकारचा लाभ आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करून देतात. याकरिता काय करावं लागेल? महाराज म्हणाले तुम्हाला याच्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही, फक्त एक करा, त्यांचे दास बना. मनविता तळचे दास, मनविता तळचे दास, दास, मनविता तळचे दास. मनविता त्याचे दास, दास, मनविता त्याचे दास. मनविता तळचे दास, दास, मनविता तळचे दास, दास. मनविता त्याचे दास, दास, मनविता त्याचे दास. पुढे आस उरला, पुढे आस उरला, उरला. मनविता तळचे दास, 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 मनविता तळचे दास. पुढे उरला, पुढे मनविता त्याचे दास, दास, मनविता त्याचे दास. वा. मनविता त्यांचे दास, पुढे आस उरीना. आपल्या आयुष्यामध्ये केवळ संत महात्म्यांचं आपण दास बना. त्यांच्या अंतःकरणामध्ये माऊली आपल्या हृदयात आहेत, वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये माऊली आहेत. पण एक वाक्य बोलेन, ज्या दिवशी माऊलींच्या हृदयामध्ये आपण जाऊ, ज्या दिवशी माऊलींना सुद्धा वाटेल की हा माझा खरा लढीवाळ भक्त आहे, हे माझं लेकरू, ज्याप्रमाणे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसे कळवळ्याचे जाती करी लाभावीन प्रीती. आईच्या चित्तात ज्याप्रमाणे लेकरू, त्या लेकराची आई खूप काळजी घेते. जे लेकरू आईच्या चित्तात आहे, आम्ही माऊलींच्या एवढं जवळ गेलं पाहिजे, एवढं जवळ गेलं पाहिजे की माऊलींना आपली आठवण व्हावी, माऊलींना वाटावं की आळंदी क्षेत्रामध्ये इतकी जत्रा भरली, इतकी यात्रा भरली, माझं हे लेकरू अजून कसं आलं नाही, माझं हे लेकरू अजून कसं दिसलं नाही, असं माऊलींना ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आपण त्यांचे खरे दास झालो असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. शास्त्र एक चिंतन सांगतं, 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे असतात. याच्यामध्ये शास्त्राने 5 व्यक्ती सांगितल्या. जिवंतोपि मृतः पंचव्यासेन परिकीर्तितः, दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवकः. 5 व्यक्ती जिवंत असून मेल्यासारख्यात. पहिला क्रमांक सांगितला दरिद्रो, ज्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं धन नाही, जो दरिद्री आहे, दारिद्र्य ज्याच्या पाचवीला पुजलेलं आहे, असा दरिद्री मनुष्य जिवंत असून मेल्यासारखा आहे. तुम्ही म्हणाल मग आम्ही निर्धन असणारी माणसं जिवंत असून आम्ही मेल्यासारखी आहोत का हो? चला, आपण दरिद्री कोणाला समजतो पहा. संसारामध्ये नियम आहे, ज्याच्याकडे पैसे नाहीत, फक्त पैसे नसणाऱ्यांना आपण दरिद्री समजतो. पण खरं सांगू, दारिद्र्याची व्याख्या याही पेक्षा वेगळी आहे. चला, महाभारतामध्ये धर्मराज युधिष्ठिराला काही प्रश्न यक्षाने विचारलेले आहेत. यक्ष एक प्रश्न युधिष्ठिराला असा विचारतो, धर्मराजाला विचारतो, को वा दरिद्रो, कोण दरिद्री बाबा खरा? खरा दरिद्री कोण?
धर्मराज युधिष्ठिराने दिलेलं उत्तर आहे, भो वा दरिद्रो जी विशाल तृष्णा, ज्याची तृष्णाच संपलेली नाही, कितीही मिळालं तरी ज्याची तृष्णा पुन्हा 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 वाढतच राहते, तो खरा दरिद्री आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. धन नसणारी माणसं दरिद्री आहेत असा अर्थ त्याचा घेऊ नका. ज्यांच्याजवळ अजिबात रुका नाही, अडका नाही, पैसा नाही, कल्पना करा. जर मग तसं आपण पाहायला गेलो, माझ्या सुदामजींचं चरित्र तुम्हाला कथेमध्ये ऐकायला मिळेल. बऱ्याचदा आपण श्री महाराजांच्याकडून ऐकलं असेल, सुदामजींच्या चरित्रामध्ये सुदामजींचं दारिद्र्य किती, 18-20 दारिद्र्य. ज्यांच्या घरामध्ये खायला अन्न भेटत नव्हतं मुलांना, 4-4 दिवस पत्नी उपवासी, 4-4 दिवस मुलं उपवासी, मग असे सुदामजी काय ठरतील? दरिद्री ठरतील ना, दरिद्री ठरतील, कमनशिबी ठरतील नाही हो. आपल्या दृष्टीने आपण ज्यांना दरिद्री समजतो ते दरिद्री नाहीत. माझ्या सुदामजींच्या सारखं नामाचं निजधन विश्वात कुणाकडे नाही. माझ्या सुदामजींच्याकडं मोजायचं धन नसेल कदाचित, काही माणसं असतील पैशाने गरीब, पण पैशापेक्षा जी माणसं मनानं श्रीमंत आहेत, पैशापेक्षा जी माणसं नामाने श्रीमंत आहेत, नामात राम रमतो, नामाला मोल ना जगा माझी. श्री संत गोंदवलेकर बाबा, गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यामध्ये दुसरं धन कोणतंच महत्वाचं नव्हतं, एकच फक्त नाम हीच धन. नामाच्या धनाने जे श्रीमंत आहेत, दरिद्री असणारा मनुष्य आयुष्यामध्ये जिवंत असून मेल्यासारखा आहे. ज्याची तृष्णा तृष्णा न जिरणा त्वयमेव जिरणा, तृष्णा संपतच नाही. इंधने आगीसी हाकाक चढे, भोगी कामू वाढे. इंधने आगीसी हाकाक चढे, ज्याची तृष्णा सतत तूप टाकल्यानंतर इंधने निमाला अग्निजीवी. ज्याप्रमाणे तूप टाकल्यानंतर अग्नी कधी विझत नाही, त्या न्यायाने ज्याची तृष्णा कधीच शमत नाही, तो खरा दरिद्री. विठ्ठल 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 विठ्ठल. व्याधीग्रस्त असणारा मनुष्य शास्त्र दुसऱ्या क्रमांकाला त्याला जिवंत असून मेल्यासारखं समजतं. ज्याला काय झाली, व्याधी झाली, ज्याला कुठला तरी त्रास सुरू झाला, रोगाने पछाडलं, जिवंत असून. माणसं म्हणतात, बघा महाराज काय करायचं, बरी का तब्येत? काय बरी, आता मेलेलं. खूप त्रास होतोय, खूप त्रास होतोय, खूप त्रास होतोय. कसं आहे, याच जन्मात ते कर्म फेडायचंय ना, म्हणून त्रासापासून आपली सुटका नाही. व्याधी लागल्या की त्या व्याधी त्या माणसाला पछाडतात, जंग जंग पछाडतात. किती पछाडतात? आत्ताच दिवाळी झाली, कारखान्याचे डायरेक्टर, कारखान्याचे चेअरमन घरामध्ये गुलाबजामुन केले आणि गुलाबजामुन त्यांच्या समोर बसून पाहुणे मंडळी खायला लागली, घरातले सगळे खायला लागले. दादा तुम्ही घ्या ना गुलाबजामुनची वाटी. म्हणले नाही, आम्ही गुलाबजाम बघायचे आणि ठेसान भाकरी खायची. बघायचे गुलाबजामुन, खायचं काय, ठेसा आणि भाकरी. म्हटले का तुम्हाला ते आवडत नाही का? नाही म्हणले, आवडतंय ना, आवडतंय. किती आवडतंय? फार आवडतंय. म्हणले मग तुम्हाला 2-4 गुलाबजाम देऊ का? म्हणले नाही, मला डॉक्टरांनी सांगितले गुलाबजामुन खायचा नाही, गोड काही खायचं नाही, कारण तुमची साखर वाढेल आणि साखर वाढली तर तुमचं लवकर रामनाम सत्य हे होऊन जाईल. साखर तुम्हाला वरजे. त्याला जर विचारलं ना तुम्हाला काय घ्यावं वाटतं, ते एकच म्हणतं, माझ्या समोर जे गुलाबजाम खातोय त्याचा जीव घ्यावा वाटतो. विठ्ठल. एक मूर्ख मनुष्य राहत होता, सगळं गाव त्याला मूर्ख म्हणायचं, सगळं गाव त्याला मूर्ख म्हणायचं. कुणीही आला, आले बघा मूर्ख, या मूर्ख महाराज, आले बघा मूर्ख, सगळे मूर्ख म्हणायचे. वैतागून गेला, या गावामध्ये राहायलाच नको, हे गावच मूर्ख आहे, अख्खं गाव मला मूर्ख 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 म्हणतंय, हे गाव नको. निघाले दुसऱ्या गावाला, पुढच्या गावाला निघाले, मजल मजल करत चालले. उन्हाळ्याचे दिवस आहेत, दुपारची वेळ आहे, 3-4 वाजलेले आहेत, तहान लागलेली आहे. पाणी दिसलं पण दिसल्यानंतर लक्षात आलं पाय खूप आपले तापलेले आहेत, पाय जरा थंड करावेत. आता पाय थंड करायचे, इंद्रायणीच्या काठावर आपण गेलो.
वारकरी म्हणून घेणारा महात्मा, वारकरी आपल्यासारखे सगळे वारकरी कुणीही आळंदी क्षेत्रात आल्यानंतर चप्पल आपण कुठं टाकून दिली आपल्याला माहिती आहे का? नाही. आळंदी क्षेत्रामध्ये अनवाणी फिरायचं, क्षेत्रामध्ये गेल्यानंतर चप्पल घालायची नाही. वारकऱ्यांनी घालून दिलेला नियम आहे. इंद्रायणीच्या काठावर चप्पल सोडून मग आपण पायावर पाणी घेतो, गंगेला नमस्कार करून. हा बिचारा काही महिला तिथून पाणी नेत आहेत, या बिचाऱ्यानं मागचा पुढचा विचार केला नाही, पायातली चप्पल बाजूला काढली नाही, आहे त्या वाहनासहित चप्पलासहित पाण्यामध्ये घुसला. आणि जसा पाण्यामध्ये घुसला माता माऊल्याने बघितल्याबरोबर कोण रे हा मूर्ख, एवढा शब्द कानावर आल्याबरोबर म्हणला मी या गावात येणार हे अगोदरच व्हॉट्सअपवरून कळवलं होतं का? माझं नाव कोणी इंस्टाग्रामद्वारे कळवलं होतं का? माझं नाव कोणी फेसबुकद्वारे कळवलं होतं का? का फोन केला होता की मूर्ख तुमच्या गावात येणार आहे? अरे मूर्ख माणसाला त्याच्या नावाने ओळखायची गरज नाही, त्याचे गुणच सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मूर्खाचं जीवन जिवंत असून मेल्यासारखं आहे. प्रवासी माणसाचं जीवन माझ्यासारखे, तुमच्या माझ्यासारखे प्रवासी जे दररोज गाडीच्या प्रवासामध्ये आहेत, हा प्रवास बाजूला आहे बरं. पुनरपि जननी पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम मूढमते भज गोविंदम. किती वेळा आपला प्रवासच बंद नाही, पुन्हा जन्माला येतोय, पुन्हा मरतोय, पुन्हा जन्माला येतोय, पुन्हा मरतोय. असा प्रवासी जिवंत असून मेल्यासारखा आणि सेवक हा जो दास आहे, दासाचंही जीवन जिवंत असून मेल्यासारखं आहे. मग महाराज तुम्ही तर सांगतात मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. अरे दास सुद्धा त्याचं भाव, दास सुद्धा त्यांचं भाव, ज्यांच्या घरामध्ये जगाचा मालक कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये. कावडे पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये. आनंद भक्ती भावेला वंदितांचे पाय. अनन्य भक्ती भावे निळवंती त्यांचे पाय. आनंद भक्ती भावेला वंदितांचे पाय. अनन्य भक्ती भावे निळवंती त्यांचे पाय. जगाच्या मालकाने माझ्या संतांच्या घरी दास बनावं. दास्य करी दासाचे उने नसाहे तयाचे. वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटीकर. सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटी. संत महात्म्यांचं दास का बनायचं? मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. त्यांचं दास बनलं रे, बनलं. काय करतात? पुढे आस पुढे आपल्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असलेली आशा हेच दुःखाचं मूळ आहे. आशा ही परमम दुःखम. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया बेष्टीला जीव माझा. आशा आहे ना, आशा गेल्या वर्षी 200 क्विंटल झाला होता. काय सांगायची गरज आहे का? गेल्या वर्षी 200 क्विंटल झाला होता, या वर्षी 250 क्विंटल झाला पाहिजे. महाराज खूप कष्ट केलंय, महाराज खूप फवारण्या केल्यात, महाराज खूप चांगली मेहनत घेतली आहे. 250 नाही, 300 क्विंटल झाला पाहिजे. 300 क्विंटल, 300 किती क्विंटल? 500 क्विंटल. ज्वाऱ्या चांगल्यात ना सगळ्यांच्या? ज्वाऱ्यासाठी चांगला पोषक पाऊस झालाय. हरभऱ्यावर बऱ्याच आळ्या पडल्यात. आठवलं का सगळं तिकडचं?
आपल्याला इकडं आल्यावर तिकडचं सगळं विसरायचं. जावई बापू आणि सासरे पाटील दोघं शेतात गेले. ज्वारी अशी सुंदर आली होती, सुंदर आली होती, सुंदर आली होती, छान ज्वारी. भलतासा मोठा लोंगा पडला होता. सासरे पाटील सहज म्हणले, जावई बापू यंदा ज्वारी 20 खंड्या होणार. यंदा ज्वारी 20 खंड्या होणार म्हणजे होणार. जावई बापू बी शेतकरी होते, सगळं पाहिलं. मामा खरं सांगू का, ज्वारी तुम्हाला 16 खंड्या होणार. जावई बापू काही म्हणा, ज्वारी 20 खंड्या झाल्याशिवाय राहणार नाही. मामांजी काही म्हणा, 16 खंड्याच्या पुढे एक शेरभर सुद्धा जाणार नाही. जावई बापू 20 खंड्या ज्वारी होणार नाही हो मामांजी, 16 खंड्याच्या पुढे नाही जाणार. बघता 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 वाक्याला वाक्य, वाक्याला वाक्य वाढायला लागलं. वाक्य वाढता वाढता भांडणं सुरू झाली. जावई बापू म्हणायचे 16 खंड्या आणि सासरे पाटील म्हणायचे 20 खंड्या. 20 खंड्या ज्वारी होणार, 16 खंड्या ज्वारी होणार, 20 खंड्या ज्वारी होणार, 16 खंड्या ज्वारी होणार. भांडण शिव्यावर गेलं. शिव्यावर थांबलं नाही. शिव्यावरून आता धराधरी सुरू झाली. धराधरीवर थांबलं नाही. सासरे पाटील वयाने वयस्कर, जावई बापू तरणा भांड. कोण कोणाला ऐकणार नाही हो. सासरे पाटलाला लोळवलं ना जावयाने. सासरे पाटलाची पाठ लागली घासू आणि येसू नावाची पोरगी आली शेतामध्ये. बघितलं इतका वेळ झालं, दोघही शेतातून घरी आले नाहीत. येसून पाहिलं आपला नवरा बापाच्या बोकांडी बसलाय आणि बापाची पाठ घासू लागली. जवळ आली. बाबा बाबा अहो म्हणा ना 16 खंड्या, तुमची पाठ किती लागले घासू. अग येसू किती बी पाठ घासू पण 4 खंड्याचा तोटा कुठं सोसू. विठ्ठला 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 हा विठ्ठला 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 विठ्ठला. आशा ही परमम दुःखम. माणसाच्या जीवनातली आशाच संपत नाही. आणि आशा संपवायची असेल मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. माझ्या माऊलींच्या जवळ या. पावसाने कितीही नुकसान होऊ द्या, माऊलींच्या जवळ आलेलं लेकरू कधीही म्हणणार नाही कमी झालं. कधीही म्हणणार नाही माझा संसार उघडाय, माझ्या संसारात तूट आहे, माझ्या संसारात उणीव आहे. कधीच म्हणणार नाही. कारण आमच्या आयुष्यामध्ये संत महात्मे आम्हाला आयुष्यातल्या व्यवस्थेपेक्षा आमच्या अवस्थेकडे लक्ष द्यायला शिकवतात. मनविता त्यांचे दास पुढे आस उरीना. आणि आमच्यावर संतांनी जर खरं कृपादान केलं तर ते कल्पपर्यंत सरत नाही. अभंगाचं 3रं चरण. कृपादान केले संती कृपा. संत महात्म्यांनी आमच्यावर कृपा करावी. संत महात्म्यांनी केलेली कृपा आयुष्यामध्ये कितीही तुम्ही उपभोगा कमी पडणार नाही. सामान्यांनी दिलेलं उरणार नाही आणि संतांनी दिलेलं सरणार नाही. आयुष्यामध्ये संत महात्म्यांचं देणं या संतांचे हे देणे. कल्पतरुहुने दुने परिसा परिस अगाध देणे चिंतामणी ठेंगना. संतांचं जे देणं आहे ते असीम आहे, अमर्याद आहे, अपरंपार आहे. ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो, श्री संत मानकोजी बोधले महाराजांची परंपरा. श्री संत मानकोजी बोधले महाराज दर महिन्याला वारीला जायचे. कार्तिकाची वारी होती. धामणगाववरून दिंडी निघाली होती. दिंडीमध्ये वारकरी बरेच होते. राळेरास गावातून दिंडी चालली होती. गावातल्या पाटलांची पत्नी रखमाबाई त्यांचं नाव, डोक्यावर भाकरीची टोपली घेऊन पाटलाची संतू पाटील त्यांचं नाव, संतू पाटलाची शिदोरी घेऊन भाकर घेऊन चालली होती बिचारी. दिंडी पाहिली, माऊलीच्या मनामध्ये आलं संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. वारकरी पंढरपूरला निघाले. बोधले बाबा पंढरपूरला निघाले. दर्शन घेण्यासाठी यावं, टोपली बाजूला ठेवली. सहज मानकोजी बाबा म्हणाले, आई साहेब चला ना वारीला. आज आम्ही एवढे सगळेजण बोलतोय
आमच्या वाणीचा प्रभाव समाजावर होताना दिसत नाही. संत महात्मे त्या काळामध्ये थोडं बोलले, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायासे शिकविते, पण समाजाने त्यांचे प्रत्येक शब्द मनावर घेतले. सहज बोलण्याचा परिणाम आई साहेबाला लक्षात नाही. आपण कुठे निघालो होतो, आपल्यासोबत काय होतं, आपल्याला कुठं जायचं होतं, सगळ्या विसरल्या. आणि दिंडीमध्ये ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, भगवान परमात्म्याचं साधू संतांचं नामचिंतन करत करत दिंडी दशमीच्या मुक्कामापर्यंत येऊन पोहोचली. दशमीला सायंकाळच्या वेळेला पंढरी प्रवेश झाला आणि इकडे जेव्हा रखमाने दिंडीत प्रवेश केला, विटेवर असलेल्या सावळ्या विठुरायाला चिंता पडली की बाबा रखमा दिंडीमध्ये निघाली आणि टोपली मात्र भाकरीची तिथंच राहिली. संतोबाची पत्नी झालाशी विठ्ठल, स्वतः माझ्या विठुरायाने रखमाबाईचा वेश घेतला, टोपली उचलली. संतू पाटील जिथं काम करत होते तिथपर्यंत पोचते झाले. झाडाच्या सावलीला बसवलं, मालक भाकर घ्या, मालक भाजी घ्या. मालकाला वाढलं, मालकाने जेवायला सुरुवात केली. मालक म्हणू लागले, रखमा आपल्या विवाहाला 30 वर्ष होऊन गेली. 30 वर्षात आजचा घास जेवढा रुचकर, जेवढा स्वादिष्ट, जेवढा गोड वाटतोय ना, 30 वर्षात भाकर एवढी कधी गोड लागली नाही, भाकरीला एवढी कधी चव आली नाही. पाटलाला काय माहिती, आज खाऊ घालणारा हात जगाच्या मालकाचा आहे, आज आपल्याला वाढणारा हात जगन्नाथाचा आहे. पोटभर जेवले, दिनक्रम सुरू झाला. माझ्या स्वतः भगवान श्री विठुरायाने संतू पाटलाची सेवा करावी. खरी रखमाबाई मात्र पंढरपुरात पोचल्या. एकादशीचा दिवस, सावळे सुंदर रूप मनोहर, त्या सावळ्या विठुरायाला भरल्या नजरेनं डोळ्यांनी तृप्त होईपर्यंत पाहिलं. एकादशीचा दिवस संपला, द्वादशीचा दिवस संपला, त्रयोदशीला दिंड्या वापस निघाल्या. वापस निघाल्या पंढरीच्या बाहेर पाऊल ठेवल्यावर आठवलं डोक्यावरची टोपली. मग लक्षात आलं आपण कुठं होतो, कुठं आलोय, काय परिस्थिती आहे. आणि मग महाराजांच्या जवळ जाऊन सांगावं, महाराज माझा अपराध झाला, मला क्षमा करा. काय झालं आई साहेब, माझ्याकडून गुन्हा घडला म्हणे, मी तुमच्या दिंडीमध्ये आले खरं, पण मालकाची परवानगी काढली नाही. माता माऊलीला माझे हात जोडून विनंती आहे बरं, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, मालकाची परवानगी घेतली नाही आणि परवानगी न घेता मी पंढरीला आले. आता मला घरापर्यंत तुम्हाला सोडतं करावं लागेल, घरापर्यंत पोचतं करावं लागेल. मालक घरात घेतील न घेतील सांगता येत नाही. काळजी करू नका आई साहेब, तुम्हाला घरापर्यंत पोचवायला येतो. राळेरास पर्यंत दिंडी पोचली आणि बाहेर उभा राहिली सगळी दिंडी. पाटलाला वाटलं आपल्या दारात काय पंगत नाही, काही नाही, आणि पंगत नसताना दिंडी कस काय आली. हाक मारली बाहेरून, संतू पाटील आहेत का हो घरात. जसा आवाज ऐकू आला आतल्या रखमानं ओळखलं, मानकोजी महाराज आले आणि खऱ्या रखमाला घेऊन आले. आता आपलं काम संपलं. आतली रखमा मागच्या दारानं पसार आणि खरी रखमा बाहेर. पाटील बाहेर आले, पाटील माफ करा बरं आम्हाला, आमची चूक पदरात घ्या. काय झालं, काय झालं, कशासाठी माफी मागता. अहो तुमच्या रखमाबाई. म्हणले आमच्या रखमाबाई घरात आहेत. नाही हो, आमच्या सोबत आल्या होत्या दिंडीमध्ये, पंढरपूरची वारी केली, सावळ्या विठुरायाचं दर्शन घेतलं आणि आमच्या सोबत परत आल्या. त्यांना सोडवण्यासाठी, घरी पोचतं करण्यासाठी आलो. म्हणले तुमचा काहीतरी रॉंग नंबर लागलेला दिसतोय. म्हटले कस काय. अहो खरी रखमा, माझी रखमा घरात आहे. ही कुठली रखमा आणली तुम्ही, ही रखमा माझी नाही, घरात रखमा आहे. मानकोजी महाराजांना समजेना काय झालंय. थोडे 1 सेकंदासाठी डोळे झाकले, लक्षात आलं. म्हणले आत रखमा आहे. हो म्हणले पहा बरं. स्वतः संतू पाटलाने आत घरात जावं, हाक मारावी, सगळं घर शोधावं. घरात रखमा सापडत नाही. धावत पळत बाहेर आले. महाराज घरात रखमा नाही हो, घरात रखमा नाही हो. महाराज म्हणले घरात रखमा असेल कशी, तुमची रखमा हीच रखमा आहे. आणि घरातली रखमा. घळ 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 डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझ्या मानकोजी महाराजांच्या. महाराज म्हणाले बाबा पाटील तुम्ही खरे भाग्यवान आहेत. ज्या विठुरायाने अजून आम्हाला स्वयंभू दर्शन दिलं नाही, तो विठुराया तुमच्या घरी 4 दिवस राहिला, तुमची सेवा केली, दर्शन घेऊ लागले पाटलाचं. का
अरे माझा विठुराया माझ्यावर काही शब्द येईल म्हणून तो विठुराया तुमच्यावर कृपा करतो, तुमची पत्नी बनून 4 दिवस राहतो. कृपादान केली संती कल्पांती ही सरेना. जी सेवा देवालाही आवडते, देवाला देवाची सेवा आवडत नाही, देवाला संतांची केलेली सेवा आवडते. अभंगाचा शेवटचा तुका म्हणे संत सेवा. वेळेची मर्यादा आहे, सगळ्यांनी गोड टाळी वाजवायची सगळ्यांसाठी. विठोबार खुमाई 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 ओम हरी पवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबार खुमाई विठोबार खुमाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांची दास पुढे आसुरेना. कृपादान केली संती कल्पांती ही सरेना. तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम मनविता त्यांची दास पुढे आसुरेना. घड्याळाकडे पाहिलं सगळ्यांनी. 8:30 झाली आहेत आणि विठ्ठल बदकुमाई आता झालं. इथून पुढे 1 तास कीर्तन चालणार आहे. विठ्ठल ठाला 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 विठाला 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 विठाला. काळजीच करू नका, अगदी 5 मिनिटात सेवा संपन्न करतोय. संत महात्म्यांची आपल्या जीवनामध्ये केलेली सेवा, ही सेवा कल्पपर्यंत आपल्यावरती कृपा करत असते. संत महात्मे जेव्हा केव्हा आपल्यावर कृपा करतात, ती केलेली कृपा कल्पपर्यंत आपल्याला संपत नाही. आणि याकरता भगवान परमात्म्याला ही जी सेवा आवडते तिला संत सेवा म्हणतात. देव सारावे पुरते परते संत पूजावे आरते. संत पूजा आणि देवपूजा करत असताना तुम्ही देवपूजेला बसले आणि देवपूजेला बसलेले असताना दारात संत आले. संत सांगतात देव बाजूला करा आणि दारात आलेल्या संतांची पूजा करा. कारण संत सेवा देवाला सुद्धा अत्यंत आवडते. माझं सांगत नाही, विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, जे नुसतं माझ्या संतांच्या चरित्राचं वर्णन करतात ते मला किती आवडतात. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती. माझ्या भक्तांच्या चरित्राची जे नुसती प्रशंसा करतात ते मला किती आवडतात, किती आवडतात. तेही प्राणा परवते, माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडतात. मग जे संत सेवा करतात ते माझ्या सावळ्या विठुरायाला किती आवडत असतील, किती आवडत असतील. त्यांच्यासाठी तर दोवरी दोनी भुजालो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग. माझा परमात्मा माझ्या ज्ञानोबारायांची, माझ्या तुकोबारायांची जे अनन्य भावाने सेवा करतात त्यांना आलिंगन द्यायला परमात्मा असुसलेला आहे. त्यांची सेवा करण्याकरिता माझ्या परमात्म्याला असं वाटतंय मी चतुर्भुज व्हावं आणि माझ्या भक्तांची जे सेवा करतात त्यांची मी सेवा करावी. एवढं गोड चिंतन, एवढी गोड संत सेवा आहे. मायबाप, आळंदी पंढरीची वारी आपल्या आयुष्यामध्ये आहे. आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. जुन्या काळातली गोष्ट, एक वारकरी दादा नेमाने पंढरीला जायचे. पंढरीला जात असताना नवमीचा मुक्काम पाटलांच्या घरी असायचा. नवमी उगवलेली आहे, नवमीचा मुक्काम आलेला आहे. नवमीचा मुक्काम चैत्रातला, वैशाखातला, उन्हाळ्याच्या दिवसातला आहे. आणि साहजिक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी आंबे असतात. नियम आहे पाटलांचा वारकऱ्यांच्या जवळ
काही आंबे द्यावेत, 50 द्यावेत, 100 द्यावेत, जेवढे त्यांना नेता येतात तेवढे द्यावेत. ते आंबे पंढरी क्षेत्रात भगवंतापर्यंत वारकऱ्यांनी पोचवावेत आणि वारीला परत येत असताना त्रयोदशीचा मुक्काम पुन्हा पाटलांच्या घरी. मग त्या दिवशी रस खायला सुरुवात पाटलांनी करायची. दरवर्षीचा नियम. वारकरी बाबांचं वय 80 वर्ष झालं, निघू लागले. पाटील म्हणाले, महाराज आंबे न्यायचे होते, 25 काढलेत. वारकरी दादा म्हणाले, तुमचे 25 आंबे आता मी बयाने नेऊ शकत नाही, थकलो, एवढं ओझं नेता येत नाही. 10 नाही, 10ही मला नेता येत नाही, 5 द्या. देवाला 5 काय, 25 काय, 50 काय, तुमचे 5 आंबे द्या. देतो भगवंताला. भगवंताचा प्रसाद घेऊन परत येतो. 5 आंबे घेतले. वारकरी दादा पंढरी क्षेत्रापर्यंत पोहोचले. दशमीची रात्र आहे. दशमीच्या रात्रीला झोपत असताना प्रसंग असा घडला. आज अशी अवस्था आहे. आपल्याला खायला भरपूर आहे, पण जुन्या काळामध्ये माझ्या वारकरी मंडळींना आळंदी क्षेत्रामध्ये सुद्धा जी वारकरी मंडळी, साधक मंडळी, विद्यार्थी मंडळी शिकत होती, त्यांनाही काही प्रसंगाला कटू अनुभव आलेले आहेत. माझ्या ज्ञानोबारायांना वाईट अनुभव आले, तर ज्ञानोबारायांच्या मार्गावरून चालणाऱ्यांना वाईट अनुभव येणार नाहीत, यात काय नवल आहे. विठ्ठल विठ्ठल आमचे गुरुजी भाऊ सांगायचे, हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर भाऊ सांगायचे, बाबा रे, आम्ही जेव्हा आळंदीत शिकत होतो ना, पुण्याला सायकलवरून जायचं. ज्यांच्याकडं वेदांताचे काही पाठ घ्यायला जायचे भाऊ, पण रात्रीच्या वेळेला कधी कधी खायला भाकरी मिळत नव्हती, कधी कधी अन्न मिळत नव्हतं. घरी येऊन आईनं दिलेली चटणी असायची म्हणले, ती झोपताना चटणी खायची. चटणी एवढी बुकणी तोंडात टाकायची, चटणीनं तोंड होरपळायचं, 2 तांबे पाणी प्यायचं, 4 तांबे पाणी प्यायचं, झोपे जायचं. ही अवस्था एका काळामध्ये होती. आज वारकरी दादांना खायला काही भेटलं नाही, हात जोडले पांडुरंग परमात्म्याला, भगवंता तुझ्यासाठी पाटलांनी दिलेले 5 आंबे पडशीत आहेत, खाल्ले नाहीत तर सकाळी तुझ्या दर्शनाला मात्र मला येता येणार नाही, थकून गेलेलोय, शरीरातलं त्राण संपलेलं आहे. 2 आंबे उचलले, खाल्ले, 3 पडशीत शिल्लक राहिले. सकाळची वेळ, 3 आंबे घेऊन रावळात पोचावं. भगवंताला नमस्कार, साष्टांग प्रणिपात घातला. पाटलांनी दिलेले 3 आंबे समोर ठेवले. वारी पोचती केली, परत निघाले. माझ्याकडे वेळ कमी, 1 मिनिटात सांगून सेवा समाप्त करायची. त्रयोदशीचा मुक्काम पाटलांच्या घरी. पाटलांनी विचारलं, अहो वारकरी दादा, आंबे पोचले देवाला? पोचले ना. रस करायचा? करा रस. रस खायला सुरुवात. संध्याकाळ झाली, दोघही बाजा टाकून बाहेर अंगणात झोपले. आणि झोपलेले असताना सावळा विठुराया, ज्याचं चिंतन सतत पाटील करायचे, त्या मालकाच्या पाटलाच्या स्वप्नात देव आले. न राहून पाटलांनी विचारलं, देवा आंबे पोचले? पोचले. किती पोचले? न राहून पाटलांनी किती विचारायला पाहिजे होतं का? पोचले पोचले, पण किती विचारलं? देवाने सांगितलं 2 पोचले. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर वारकरी दादांना विचारलं, महाराज आंबे देवाला पोचले? म्हणले हो पोचले. किती पोचले? म्हणले 3. देवाला आंबे किती दिले? 3. अहो काय वारकरी दादा, आयुष्याची 80 वर्ष झाली वाऱ्या करताना, 1 आंब्यासाठी खोटं बोलता? 1 आंब्यासाठी? काय सांगू महाराज, वारकऱ्याने, कीर्तनकाराने, कथाकाराने, प्रवचनकारांनी, गायकांनी, म्हणजे त्यांनी खोटं बोलावं असं मला म्हणायचं नाही, पण माणूस आहे, थोडीफार चूक होऊ शकते. माणसं सरळ म्हणतात, हो तुम्ही, आणि तू काय खोटं बोलायचा परवाना काढलाय का? अख्ख्या जगात तूच खोटं बोलायचा सगळा मक्ता घेतलाय, सगळं काही तुम्हीच करायचा मक्ता घेतलाय का? पण कसं आहे, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. वारकरी दादा तुम्ही 1 आंब्यासाठी अजिबात नाही, खोटं बोलणार नाही. देवाला 3 आंबे पोचले. अहो देव रात्री स्वप्नात आले होते. देवाला मी प्रश्न विचारला, किती आंबे पोचले? देवाने 2 सांगितलं, तुम्ही 3 सांगता? अरे जाणार नाही इथून. या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय जाणार नाही. आजचा मुक्काम तुझ्याकडच. जेवण झाली. संध्याकाळी पुन्हा दोघं झोपले.
विचार म्हणले तुझ्या देवाला किती आंबे पोचले. पाटील झोपले, स्वप्नात देव आले. देवाला विचारलं, वारकरी कट्टर वारकरी आहेत, हाडाचे वारकरी आहेत, विचारलंय मी किती आंबे पोचले. त्यांनी सांगितलं 3. आणि देवा तू म्हणतो 2. आंबे मिळाले किती ते सांग. म्हणले आंबे किती दिले होते तू. म्हणले 5. 5 पैकी 2 वारकऱ्याने खाल्ले, 3 माझ्या पुढे ठेवले. बाबा जे माझ्या वारकऱ्यानं खाल्ले तेच मला पोचले, पुढे ठेवलेले 3 कुण नेले मला माहिती नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. संत सेवा हेची देवा उत्तम, मन बिता त्यांचे दास, पुढे आस उरेना. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करत असताना याच्यातला एक अक्षर काना मात्रा उकार वेलांटी एकही अक्षर माझं नाही. हे सगळं श्री संत मानकोजी बोधले महाराजांचं, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय तुकोबारायांचं, श्री गुरु नामदेव बाबांचं त्यांच्या चरणारविंदी समर्पित करतो. उपस्थित असलेल्या माता भगिनींच्या चरणी, देवतुल्य श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना एवढीच विनंती, आपल्या आयुष्यामध्ये घडेल एवढी संत सेवा करा, घडेल एवढी संतांची सेवा करा. आपलं जीवन भगवान परमात्म्याला प्रिय झाल्याशिवाय राहणार नाही. थोडंसं माझ्या साधकांसाठी अभंगाची 4 चरण, 4 चरणातला प्रत्येक चरणातला शेवटचा शब्द घ्या. पहिलं चरण हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. शेवटला आला शब्द उत्तम. महाराज मला सांगतील शेवटला शब्द आला उत्तम. मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. शेवटचे 2 शब्द सांगा. पहिल्या चरणातला शेवटचा शब्द उत्तम, दुसऱ्या चरणातला शेवटचा शब्द बोला उरेना, उत्तम उरेना. तिसरं चरण कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. शेवटचा शब्द सरेना, उत्तम उरेना सरेना. 3 शब्द झाले, उत्तम उरेना सरेना. शेवटचं चरण तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. उत्तम उरेना सरेना उत्तम. याची संगती काय लावायची. याची संगती अशी, आपल्या आयुष्यामध्ये संतांची उत्तम सेवा करा. संतांची उत्तम सेवा करण्याने जे प्राप्त होईल ते तुम्हाला उत्तमच प्राप्त होईल आणि ते आयुष्यभर सरणार नाही. माझ्या तुकोबारायांचं गोड नाव घ्या आणि इथं सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले ते तमाजे जे उरले पायी कपन करविले तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. जाता जाता एक सूचना, आता आपण जवळपास 2 तास जो कॅमेरा समोर लावलेला आहे पुण्यवाणी नावाचं आमच्या वैभवजी कुलकर्णींचं चॅनल, अवश्य आपण ती कीर्तन सेवा, चिंतन सेवा, महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणवान कीर्तनकारांची, कथाकारांची प्रवचन कीर्तन ऐकण्यासाठी पुण्यवाणी चॅनलच्या माध्यमातून संप्रदायाची सेवा करणारं व्यक्तिमत्व आहे. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने हे दिव्य असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. विशेषत्वाने बाबांचे आपण सगळेजणच साधक आहोत आणि आपल्या सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत, कारण बाबा अनुपस्थित आहेत. या ठिकाणी बाबा उपस्थित नसतानाही इथल्या समाजाला असलेली शिस्त, या समाजाचं असलेलं चालणं, बोलणं, वागणं, वेळेचं तंतोतंत पालन करणं, यावरून
माऊली ज्ञानोबारायांची ओवी देऊन पुढे जातो. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. बाबांची आपल्यावर असलेली कृपा किती अगाध आहे हे याच्यातून दिसतंय. आपल्या चरणावर कोटी कोटी वंदन करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय.